तर प्रियानो, आजचा आपला विषय आहे शारीरिक आरोग्य जे आहे ते कसं सांभाळायचं आणि आध्यात्मिक आरोग्य जे आहे ते कसं मिळवायचं. शारीरिक जे आपलं आरोग्य आहे ते कसं सांभाळायचं आणि आध्यात्मिक आरोग्य हे कसे मिळवायचं हे आणि हे सर्व एकत्रच चालेल. आपण डोळे झाकूया, प्रार्थना करूया. आमच्या प्रेमळ, दयाळू, करुणाळू पित्या, राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभू, पित्या आज आम्ही शारीरिक आरोग्य कसं सांभाळायचं किंवा मिळवायचं आणि त्याचसह आध्यात्मिक आरोग्य देखील कसं मिळवायचं हे शिकत आहोत. प्रिय पित्या, आम्ही विनंती करतो की तू तुझ्या आत्म्याने भरून आम्हाला शिकव. तू आमचा टीचर हो. आमच्या मधोमध आमच्या घरी जे आमचे बहीण-भाऊ YouTubeवर ऐकत आहेत, त्यांच्या घरी तू उपस्थित हो प्रभू. आमच्या अंतःकरणात तू उपस्थित हो आणि संपूर्ण जीवानी, शक्तीनी आम्ही तुझं वचन शिकावं यासाठी मदत कर. ही प्रार्थना धन्य तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि पवित्र नावात करतो म्हणतो ऐक. आमेन. आमीन, आमीन. आमेन. आमेन. थँक आमेन. यू. प्रियानो बघा, जर तुम्हाला तुमचं शारीरिक आरोग्य सांभाळायचं आहे, शरीर सांभाळायचं आहे, तर तुम्हाला मला सर्वांना हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे, की ह्या शरीरात पोट खूप महत्त्वाचं आहे. ओके. पोट जे आहे आपलं, हे खूप खूप महत्त्वाचं आहे. जर पोट महत्त्वाचं आहे, तर ह्याचा अर्थ हे ठरतो, की ह्या पोटात काय गोष्टी जातात आणि ते परत ह्या पोटातून बाहेर निघतात का? हे खूप महत्त्वाचं आहे. जर तुमचं पोट ठीक नाहीये, बरोबर चालत नाहीये, तर तुम्हाला वेगवेगळे आजार होणार. त्याचप्रकारे प्रियानो, मी त्यामुळे मी तुम्हाला आज विनंती करेल, देवाच्या वचनातून तुम्हाला विनवणी देईल, की प्रियानो, तुम्ही शास्त्रानुसार जे एदेन बागमध्ये देवाने आपल्याला जेवण दिलं होतं मानवाला, मटण, मच्छी, तेलकट, फ्राईड जेवण नाही देता देवाने काय केलं, मनुष्याला फळं दिले, मनुष्याला वेगवेगळे व्हेजिटेबल दिले, भाज्या दिले, वेगवेगळे सुके भाज्या, वल्ल्या भाज्या दिले. मनुष्याला देवानी वेगवेगळे जे तांदूळ आहेत, गहू आहेत किंवा वेगवेगळे जे ग्रेन्स आहेत, ओके. बीन्स आहेत, डाळी आहेत, हे प्रभूने आपल्याला दिले आहेत. प्रियानो, जर आपलं पोट चांगलं चालावं अशी तुमची इच्छा आहे, तर प्रियानो, तुम्ही ह्या गोष्टींचं सेवन करा. त्या गोष्टी धुवा, त्या गोष्टी चांगले शिजवा. भिजून काय-काय गोष्टी शिजवायला लागतात किंवा प्रेशर कुक काय-काय गोष्टी करून तुम्हाला अ, त्यात मगच त्याचं सेवन करायला लागतं. पण करा प्रियानो. असं केल्याने तुमच्या शरीरात जे तुमच्या शरीरात ज्या गोष्टी जातात ना, ते बाहेर पडतील. ओके. आणि सर्व चांगल्या गोष्टी जे देवाने आपल्याला खायला सांगितल्या आहेत, ते आपण खात राहिलो, तर गोष्टी जातील, पोट साफ करतील आणि बाहेर पडतील. प्रत्येक वेळेस. ओके. प्रत्येक वेळेस हा अनुभव तुमचा राहील. म्हणून तुम्ही ह्या गोष्टींचं सेवन करा. पण त्याच संगती पोट महत्त्वाचं आहे. म्हणून तुम्ही काळजी घ्या, की तुम्ही तेल, साखर, रिफाइंड गोष्टी म्हणजे रिफाइंड आटा, रिफाइंड मीठ किंवा रिफाइंड साखर, रिफाइंड डालडा ह्या गोष्टींचं सेवन बिलकुल नका करू. बिलकुल नाही. का? कारण का ह्या गोष्टी तुमच्या पोटाच्या जी आतली जागा आहे त्याच्या त्याच्यात इतका कचरा भरेल किंवा भरती, की मग पुढे पोट बरोबर चालत नाही.
शास्त्रात म्हटले, "खाता किंवा पिता तुम्ही देवाचा गौरव करा." जर तुम्हाला देवाचा गौरव करायचा आहे प्रियांनो, खाता किंवा पिता किंवा काही करता, तर हे खूप महत्त्वाचं आहे, की देवाच्या वचनानुसारच आपण आहार केला पाहिजे. आमीन. आम्ही आम्ही ओके. पण आता त्यापेक्षा पण महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छित आहे. लक्षपूर्वक ऐका. त्यापेक्षा पण महत्त्वाची गोष्ट ही आहे प्रियानो, की जसं तुम्ही स्वतःच्या पोटाचं रक्षण करत आहात आता. पोटात काय जाते, काय बाहेर येते हे तुम्ही पाहत आहात. त्याच प्रकारे प्रियानो, त्याच प्रकारे तुम्ही तुमच्या अंतःकरणाचं रक्षण करा. शास्त्रात आपल्या नीतिसूत्रे नीतिसूत्रे 4:23 मध्ये लिहिलंय, की सर्व वस्तूंपेक्षा तुझ्या अंतःकरणाचं रक्षण कर. का? ते पण लिहिलं आहे. कारण पूर्ण जीवनाचा जो उगम आहे किंवा जीवनातल्या गोष्टी आहेत, ते तुझ्या हृदयातून बाहेर निघतात. ओके. जर देवाचं वचन ह्या हृदयामध्ये असलं, गेलं, तर देवाच्या गोष्टी बाहेर निघतील. म्हणून आपण देवाचं वचन, शास्त्र हे रोज ह्या शास्त्राचं सेवन केलं हवंय. रोज शास्त्र वाचलं हवंय, अभ्यास केला पाहिजे. देव आपल्याला ह्याच्यातून काय शिकवायचा प्रयत्न करत आहे, हे समजून घ्यायचा प्रयत्न केला पाहिजे. प्रियानो, कारण का जसं जसं भाज्या, फळं, वेगवेगळे धान्य हे आपल्या शरीरासाठी चांगले आहेत. त्याच प्रकारे पूर्ण शास्त्र आपल्यासाठी चांगलं आहे आणि पूर्ण शास्त्रामध्ये काय-काय अद्या भाज्यांसारखे आहेत, काय-काय अद्या फळांसारखे आहेत, काय-काय वचनं कडू भाज्यांसारखे आहेत, काय-काय अध्याय किंवा पुस्तकं शास्त्रात एकदम धान्यासारखे आहेत, जे तुम्हाला प्रोटीन देईल, फायबर देईल. त्या प्रकारे काय-काय वचनं आहेत. म्हणून संपूर्ण बायबलचा अभ्यास करणं महत्त्वाचं आहे, की जर आपण असं करू, तर प्रियानो, आपल्या शरीरातून जसं पोटातून घाण बाहेर पडती, त्याप्रकारे आपल्या जीवनातून घाण बाहेर पडून चांगल्या गोष्टी तुमच्या अंतःकरणातून बाहेर पडणार आहेत. आमीन. आम्ही आमेन, आमेन. ओके. पण ह्यासह प्रियानो, शर जसं आपण पोटाचं रक्षण करतो वाईट गोष्टींपासून, रिफाइंड गोष्टींपासून, त्याच प्रकारे आपण आपल्या डोक्याचं, आपल्या अंतःकरणाचं रक्षण केलं पाहिजे. आज आपल्या सर्वांच्याच हाती फोन आहे. थोडं बोर झालं, थोडं काय काम नसलं, की कामावर पण रील बघतायत लोकं. हे बरोबर नाही. ह्याला आपण काहीतरी केलं पाहिजे. ओके. आणि फक्त रील नाही बघत आहेत, काय पण बघत राहिलेत. जे येईल ते. जे YouTube सांगेल, जे Instagram सांगेल ते बघत राहिलेत. हे चुकीचं आहे प्रियानो. आता तुम्ही जर बाहेर कुठे गेला, लोकांच्या घरी गेला किंवा लोकांमध्ये उठाय बसायला लागले आणि जे काही लोकं तुम्हाला द्यायला लागले, तुम्ही खायला लागले, तर तुमच्या पोटाचं काय होईल? सांगा बरं? त्रास होईल. त्रास होईल? पोट पोट बिघडले जाईल. येस, पोट बिघडेल. 2-3 दिवस टॉयलेट होणार नाही. त्याच्यामागे गॅसच्या मागे बायकोचे बोलणे, की "काय हो? काय चाललंय? मित्र लांब करतील, की लय वास मारतो." शरीरातून पण वास येतो आणि काहीतरी वेगळा पण कधी पण आधी-मधी वास येत असतो ह्याच्याकडे. ओके. अशा अशा परिस्थितीला आपल्याला सामोरे जायचंच नाही. ओके. म्हणून आपण काय केलं पाहिजे प्रियानो, आपण आध्यात्मिकरित्या देखील स्वतःचं अंतःकरण जे आहे ह्याचं रक्षण केलं हवंय. खूप महत्वाची गोष्ट आहे. तुम्ही बघा, Instagram बघा, तुम्ही YouTube बघा, तुम्ही वेबसाईट जावा, वेबसाईट्स खोला, बघा, काही प्रॉब्लेम नाही. पण महत्वाचं काय आहे, की त्या सर्व गोष्टी जे तुम्ही पाहतात, ते तुम्ही सिलेक्टिव्ह होऊन करा. म्हणजे निवड करा, की बाबा मी काय गोष्टी पाहणार आहे. मी काय गोष्टी ऐकणार आहे, काय गोष्टी वाचणार आहे, ते शास्त्रानुसारच आहे का?
तरच मी ते करेल, ते फॉलो करेल. हे तुम्ही मन बनवून करा प्रियांनो. आमेन. आमीन आमीन. आमेन आमेन. ओके. आमेन. ओके. आता त्याच प्रकारे तुमचं जे आरोग्य आहे, त्या आरोग्याला तुम्हाला चांगलं ठेवायचं आहे. ते इथे लिहिलं आहे एक्सरसाइज. एक्सरसाइज करणे खूप खूप जास्त महत्वाचं आहे. मी एक व्हिडिओ बघत होतो. हा माझा सल्ला नाहीये. बाय द वे तुम्हाला जे सांगत आहे, हा माझा सल्ला नाहीये. पण मी असंच इंटरनेटवर एक व्हिडिओ बघत होतो आरोग्याच्या संदर्भात. अक्षय कुमार ह्यांचा व्हिडिओ माझ्या अ, रीलमध्ये आला, फीडमध्ये आला आरोग्यासंदर्भात. तर मी म्हटलं हे बघणं आवश्यक आहे. आता हा व्हिडिओ पाहत असताना तुम्हाला माहिती ते काय म्हटले? जो भाऊ किंवा बहीण एक्सरसाइज करत नाही, तुम्ही जा कुठेतरी मरा म्हणे. तुमचं जीवन जगणं योग्य नाहीये. ऐकलं प्रियानो? जा आणि कुठेतरी मरा म्हणे. तुमचं जीवन जगणं योग्य नाही. का असा तो भाऊ इतका कळवळा, इतका इतका राग टाकून त्याच्यात बोलत आहे? कारण का असे काही लोकं आहेत ज्यांना आता समजत राहिले, की आरोग्य किती महत्वाचं आहे. शारीरिक कष्ट घेणे, व्यायाम करणे किती महत्वाचं आहे. एक्सरसाइज करणे किती महत्वाचं आहे. दिवसातून तुम्ही 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 काय पण नोकरी करत असाल, कुठं पण तुमचं किती पण फिरणं असू द्या, काही असू द्या, घरात किती पण कामं करत असू द्या, तुम्ही व्यायाम केला पाहिजे. ओके. प्रियानो, व्यायाम आणि घरातलं काम हे 2 वेगळ्या गोष्टी आहेत. काहीतरी आई, आजी आणि काही-काही बहिणींना काहीतरी वेगळी चुकीची माहिती डोक्यात दिली आहे कोणीतरी. म्हणजे त्यांच्या डोक्यात घालून दिली, की मी कपडे धुतले, मी भांडे धुतले म्हणजे व्यायाम झाला. नाही, 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 नाही. कपडे धुणे, झाडू मारणे आणि अ, घर साफ करणे हे व्यायाम नाहीये. पण इतक्यातच तुम्ही थकून गेला म्हणजे तुम्ही फार जास्त आजारी आहात, डोक्यानी पण आणि पोटानी पण. आमीन. जे बहीण-भाव आम्हाला YouTubeवर ऐकत आहात, आमेन. आमेन व्हिडिओला लाईक आमेन करून आमेन. प्रियांनो अ, तुमचे जे मत आहेत किंवा आमेन तुम्ही कमेंटमध्ये टाकू शकता. म्हणजे हा व्हिडिओ जो आहे, हा अनेक ख्रिस्ती, जे ख्रिस्ती नाही आहेत त्यांच्यापर्यंत पण जाईल. तुमचं प्रेम ह्या व्हिडिओवर टाकलं, तुमचं प्रेम ह्या चॅनलवर अशा प्रकारे दाखवणं खूप खूप उपयोगी ठरणार आहे प्रियानो, आशीर्वादित ठरणार आहे. आता जसं आपण एक्सरसाइज करतो, 1 तासाचा एक्सरसाइज आपण प्रत्येकाने केला पाहिजे दिवसातून. मग तुम्ही वॉकिंग करा, तुम्ही सायकलिंग करा, तुम्ही जाऊन जिममध्ये जा किंवा स्विमिंग करा किंवा काहीतरी खेळ खेळा, काही करा. 1 तास शरीर एकदम ॲक्टिव्ह असलं पाहिजे. जर मोबाईलमध्ये आजकाल सगळ्यांच्याच ॲप आहे. त्या ॲपमध्ये प्रत्येक दिवशी 10,000 स्टेप्स दिसायला पाहिजे. 10,000 स्टेप्स, पाऊल घेतले आहेत हे दिसायला पाहिजे. मग तुम्ही म्हणू शकता, की मी एक्सरसाइज करतो, मी ॲक्टिव्हिटी करतो. जर तसं नसेल, तर प्रियानो आपण स्वतःच्या आरोग्याला धोका देत आहोत. आमेन. आमीन आमीन. आमेन. ओके. तर ज्या प्रकारे तुम्ही तुमच्या शरीराची एक्सरसाइज करून घेता किंवा व्यायाम करता शरीराचा, त्याच प्रकारे आध्यात्मिक व्यायाम असणं पण गरजेचं आहे. आध्यात्मिक व्यायाम काय आहे? आध्यात्मिक व्यायाम प्रियांनो हा आहे, हे आहे, की तुम्ही इतरांसाठी प्रार्थना करा. इतरांची जाऊन भेट घ्या. इतरांना देवाचं वचन सांगा. टाइप ऑफरिंग पहिले देवाच्या भांडारात घेऊन या. ओके. आपण प्रत्येक फ्रायडेला टाइप ऑफरिंग घेत असतो, नाही का? हे तुमची क्रिया आहे, की तुम्ही उठून बँकेत जा, पैसे काढा किंवा तुम्ही फोनमध्ये बघा, की पैसे आले का? हे ऑफरिंग देवाच्या ह्याच्यात यायला पाहिजे. मोठ्या-मोठ्याने गाणे म्हणा.
देवाचा गौरव करा. जे जो मद ज्याला मदत लागतीये त्याची मदत करा. ओके. बघा, शारीरिक दृष्टिकोनाने आपण जेव्हा एक्सरसाइज करतो, तेव्हा आपण स्वतःच्या शरीराची व्यायाम करतो. पण आध्यात्मिक दृष्टिकोनाने जेव्हा आपण व्यायाम करतो, एक्सरसाइज करतो, ऍक्टिव्हिटी करतो, हे आपण स्वतःसाठी नाही करत प्रियांनो. हे आपण इतरांसाठी करतो. आमेन. आम्ही आम्ही आपल्या बाहेर जे आहे त्या सर्व भाऊ बंधूंना आपल्याला पण ते उपयोगी ठरतं, पण आपल्या भाऊ बंधूंना धरून ती ऍक्टिव्हिटी ते व्यायाम करतो. कारण का मंडळी जी आहे ते ख्रिस्ताचं शरीर आहे. आमेन. आमेन आमेन आम्ही हे. Amen. Amen. आता प्रियांनो, तिसरी गोष्ट, जर तुम्हाला आरोग्य चांगलं ठेवायचंय, पाणी प्या. 70-75% प्रतिशत आपलं जे शरीर आहे ते पाणी आहे. म्हणून प्रियांनो, ह्या शरीरात परत परत पाणी येणे, चांगलं पाणी येणे खूप खूप आवश्यक आहे. जर तुमची इच्छा आहे की तुमचं आरोग्य चांगलं राहावं, तर प्लीज तुम्ही पाणी प्या. प्लीज तुम्ही चांगलं शुद्ध पाणी प्या. ओके. जर तुम्ही पाणी पिलं तर वाईट जे घाण आहे ते बाहेर पडणार आहे. नुसतं जेवण खाल्लं आणि पाणी नाही पिलं तर ती घाण, ती वाईट गोष्टी बाहेर पडणार नाहीये. कधी गरम पाणी, कधी नॉर्मल पाणी, थंड पाणी नाही, नॉर्मल पाणी. थंड पाणी नाही प्यायचं. नॉर्मल पाणी किंवा गरम पाणी ह्याचं सेवन आपण प्रत्येक 1 तासाला 1 ग्लास तरी केला पाहिजे. मी तरी हे करतो. तुम्ही पण हे करून पहा. 16 घंटे आपण असतो. 16 घंटे जागे आहोत. त्या 16 घंटेमध्ये 14-15 ग्लास पाणीचे व्हायला पाहिजे. डॉक्टर म्हणतात 8 ग्लास प्या. 8 ग्लास पुरेशी नाही ऍक्च्युली, खरं म्हटलं प्रियांनो तर. ओके. 16 ग्लास पाण्याचे तुम्ही घ्या. एकदम पेशी साफ होऊ द्या तुमची. जर असं करताल तर थकवा पण राहणार नाही आणि तुम्हाला तुमचं पोट, तुमचं शरीर पण साफ राहील. इतकंच मात्र एक करा. ओके. एकच अट आहे. लक्षपूर्वक ऐका. एकच अट आहे. पाणी जेवायच्या अर्ध्या तास आणि जेवायच्या अर्ध्या तासानंतर जो वेळ असते त्याच्यात तुम्ही पाणी पिऊ नका. जेवायच्या अर्ध्या तासा अगोदर पाणी प्या. जेवण झाल्यानंतर अर्ध्या तासाने हळू पाणी प्यायचं परत सुरू करा. ओके. जेवायच्या अगोदर पण थोडं पाणी प्यायचं थोडंच पाणी प्या. त्यानंतर पाणी प्यायचं बंद करा. बाकी जितकं पण तुम्ही पिऊ शकता पाणी, प्रियांनो, पाणी प्या. पाणी चांगलं आहे. आमीन. प्रभू येशू म्हणतो, मी पाणी आहे, मी जीवनी पाणी आहे. ओके. तर आपल्याला हे जीवनी पाणी घ्यायचं आहे प्रियांनो. आमीन. आमीन ओके. आता हे म्हणत असताना की प्रभू येशू जीवनी पाणी आहे, आध्यात्मिक दृष्टिकोनाने तुम्हाला सांगतो की तुम्हाला आध्यात्मिक तुमचं जे आरोग्य आहे ते पण सांभाळायचं आहे. पाणी जे आहे प्रियांनो, ओके, पाणी जे आहे ते पाणी प्रार्थनेला दर्शवतं. ओके. जसं हे बघा, विचार करा, लॉजिक लावा. जसं जे अन्न आहे ते शास्त्राला दर्शवतं. बायबल, अन्न, शास्त्र. त्याच प्रकारे प्रियांनो, पाणी जे आहे ते प्रार्थनेला दर्शवतं. प्रार्थना कशी केली पाहिजे? सांगा बरं. पाण्यासारखी निर्मळ. पाण्यासारखी निर्मळ. ओके. शास्त्र काय म्हणतं? प्रार्थना कशी केली पाहिजे? खरे आणि खऱ्या आत्म्याने केली पाहिजे प्रार्थना. खरे उपासक माझ्या आत्म्याने प्रार्थना करतील. आमेन. येस आंटी. येस प्रियानो, थँक यू. मला दोन्ही उत्तर फार आवडले.
कांता आंटी, तुमचे पण उत्तर खूप चांगले होते आणि सिस्टर, तुमचं पण उत्तर अगदी बरोबर होतं, की निरंतर प्रार्थना केली पाहिजे. शास्त्र म्हणतं, निरंतर प्रार्थना करा. तर मी तुम्हाला सांगत आहे, तुमचा ख्रिस्तामध्ये भाव असताना मी तुम्हाला सांगत आहे प्रियानो, 1-1 तासाला 1-1 ग्लास पाणी प्या. काय-काय लोकं इथं फॉरेन देशामध्ये एक मोठी बाटली ठेवतात. ओके. प्लास्टिकची नसती ती, काचेची किंवा फायबरची मोठी बाटली असती. आणि त्या बाटलीमध्ये 5 लिटर पाणी असतं. ते 5 लिटर पाणी प्यायचा प्रयत्न करतात दिवसभरात. थोडं, 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 थोडं करून. आयडिया खूप चांगली आहे. आपण पण करू शकतो नाही का? तर प्रियानो, जर आपण असं केलं, तर खरोखर आपलं आरोग्य चांगलं राहणार आहे. त्याच प्रकारे तुम्ही निरंतर प्रार्थना करा. प्रार्थना आहे तो आत्मा आहे. आत्मा कोण आहे? प्रभू येशू आहे. म्हणून प्रभू येशू काय म्हणतो? मी जीवनी पाणी आहे. जर तुम्ही प्रार्थना करत राहिला, प्रार्थनामध्ये राहिला, तर तुम्ही प्रभू येशूचा हात धरून चालू शकता. नाहीतर प्रत्येक वेळेस चुका होणार. प्रत्येक वेळेस काहीतरी गडबड होणार. पण तुम्ही प्रार्थनेत राहिला, प्रार्थनापूर्वक प्रत्येक गोष्ट केली, तर चांगलं होणार प्रियानो. आमेन. 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 ओके. आमेन आमेन. आमेन, आमेन. आता आरोग्यासाठी हे पण खूप महत्वाचं आहे, की तुम्ही आनंदित राहा. व्हिटॅमिन डी, मला आनंद म्हटलं तर व्हिटॅमिन डी आठवतो. ओके. आनंदित राहा प्रियांनो. आनंदित राहण्यासाठी प्रत्येक वेळेस YouTubeची रील पाहणं गरजेचं नाहीये. आनंदित राहण्यासाठी हे महत्वाचं पण आहे, की तुम्ही योग्य आहार खाताय का? त्या योग्य आहारमध्ये व्हिटॅमिन डी आहे का? ओके. व्हिटॅमिन डी जर नसेल, तर तुमच्या जीवनात आनंदच नाही, असं विचार करा. ओके. व्हिटॅमिन डी भरपूर गोष्टींमध्ये आहे. अंड्यामध्ये आहे. व्हिटॅमिन डी जर तुम्ही पाहिलं, तर तुम्हाला व्हिटॅमिन डी पंपकिन सीडमध्ये मला वाटतं व्हिटॅमिन डी आहे. अ, अनेक असे पदार्थ आहेत ज्याच्यामध्ये व्हिटॅमिन डी आहे. व्हिटॅमिन डीचं काम तुमच्या शरीरात आनंद आणणं आहे किंवा तुम्हाला अनुभव करून देणं आहे. आता आनंद कसा, आपण जे काही विचार करतो, पाहतो त्याने आनंद होतो प्रियानो. पण जर तुम्हाला सगळं चांगलं चाललंय, तरी पण तुमच्या अंतःकरणात कुठेतरी बरं वाटत नाही राहिले. तुम्ही व्हिटॅमिन डीचे डेफिशियंट असताल. म्हणजे तुम्हाला व्हिटॅमिन डी तुमच्या शरीरात कमी आहे. आणि मी म्हणतोय म्हणून तुम्ही हे विश्वास ठेवू नका. डॉक्टरकडे जा. डॉक्टरकडे जा आणि डॉक्टर तुम्हाला सांगेल, की तुमचं व्हिटॅमिन डी कमी आहे, म्हणून तुम्हाला तणाव होत आहे, म्हणून तुम्हाला तुमचं माइंडमध्ये तुम्हाला भीती वाटत आहे किंवा वाईट वाटत आहे. तर व्हिटॅमिन डीसाठी आपल्याला हे समजतं प्रियांनो, की तुम्ही सूर्यामध्ये गेलं पाहिजे. सूर्याच्या किरणांमध्ये गेलं पाहिजे. म्हणजे सकाळच्या वेळी 7, 8, 9 हे एकदम चांगले टाईम आहे. अर्धा-अर्धा तास भाजी निवडत असताना किंवा काय पुस्तक वाचत असताना तुम्ही सूर्याची किरणं घेतले पाहिजे. आता मी इंडियामध्ये नाहीये. आहे ना, तुम्हाला माहिती आहे मी यूकेमध्ये राहतो. इथे ऊनच नाहीये प्रियानो. महिन्यातून 2 दिवस ऊन येतं. इतका आनंद होतो ना, लोकं उड्या मारायला लागतात चालता-चालता, की ऊन आलं म्हणून. पण इंडियामध्ये खूप ऊन आहे. प्लीज तुम्ही त्या उन्हाचा पूर्ण लाभ घ्या. सकाळ, संध्याकाळ तुम्ही अ, अर्धा-अर्धा तास, 1-1 तास जे काही तुम्ही करत आहात ते बाहेर येऊन करा आणि तुमचं आरोग्य किती चांगलं राहील हे पहा. प्रत्येक वेळेस फ्लूक कोंबडीसारखं घरात घुसून बसू नका. नाही का? "काय नाही, काय नाही, ते शेजारचे मला हे करतात, ते करतात, मी घरातच बसते." त्यांनी तुम्ही मेंटल होऊन जाताल. आमेन? बरोबर आहे? आमेन. 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 ओके. मग
ह्याच दृष्टिकोनाने जर तुम्हाला आध्यात्मिकरित्या तुम्हाला शिकवायचं असेल प्रियांनो, तर मी तुम्हाला म्हणेल ही गोष्ट, की प्रियांनो तुम्ही आनंद करा. शाबात मधी कोणाचा वाढदिवस असेल, त्यामध्ये कोणाचं कोणाच्या घरी अॅनिव्हर्सरी असेल, कुठे तुम्हाला प्रार्थनेला बोलवलं आहे, कुठं तुम्हाला सांगितलंय बाबा आज आपण कल्चरल डे करणार आहोत. मी ख्रिस्ती आहे, मी कल्चरल डे करत नाही. असं चालणार नाही प्रियांनो. संस्कृती संस्कृतीचा दिवस आहे किंवा झेंडावंदन आहे. बाहेर पडा, आनंद करा. ओके. प्रभूमध्ये शास्त्र काय म्हणतं? आनंद करा. आमीन. आमेन. पाऊल म्हणतो, परत मी तुम्हाला सांगतो, की तुम्ही आनंद करा. म्हणून प्रियांनो, प्रत्येक जिथे चांगली गोष्ट होत आहे, जी देवाच्या शास्त्राविरुद्ध नाही आहे, तिथे तुम्ही हमखास जा. त्या त्या वातावरणात जाणे, लोकांची भेटी घेणे, आनंद करणे, लोकांच्या आनंदात आपण पण आनंद करणे, कधी-कधी थोडासा डान्स करणे किंवा म्युझिक ऐकणे, ही चांगली गोष्ट आहे. आता तुम्ही म्हणता, ब्रदर तुम्ही कसं सांगताय डान्स करणं चांगली गोष्ट आहे. प्रियानो बघा, तुम्ही जर निसर्गात बघितलं ना, तर एक-एक प्राण्यांचा वेगवेगळा डान्स आहे. आहे का नाही तुम्ही सांगा? हो, आहे. हो, हो. येस. तर आपण पण एक सामाजिक प्राणी आहोत. ओके. आपल्याला पण ह्याची खूप गरज आहे. तसंच वेगवेगळे रंग आहेत. वेगवेगळे रंग लोकं घालतात. काय-काय लोकं वर्षानुवर्षे तीच पॅन्ट, तेच कपडे कसं करता हो तुम्ही हे? मला असं प्रश्न विचारूशी वाटतं, की कसं करता तुम्ही हे? नाही प्रियांनो, आपण चांगले कपडे घातले पाहिजे. आपण चांगलं दिसलं पाहिजे. सेंट-बिंट मारला पाहिजे. असं नाही, की काही भयानकवाले बिना अल्कोहलचे पण सेंट भेटतात. आपण लावले पाहिजे. आपण चांगलं जेवण खाल्लं पाहिजे. मी असं म्हणत नाही, की तुम्ही फक्त बॉईलच जेवण खा. बघा, आठवड्यातून एकदा तुम्ही काहीतरी फ्राय वगैरे खाल्लं किंवा तुम्ही काहीतरी गोड खाल्लं, तर प्रॉब्लेम नाहीये. उलटं चांगलं आहे. ओके. गोड म्हणजे ते पण चांगल्यातलं चांगलं शोधून जर तुम्ही खाल्लं, तर चांगलीच गोष्ट आहे. पण जर तुम्ही स्वतःहून तुमचं जीवन सॅड करून घेत आहात आणि मग तुम्ही म्हणताय माझं ख्रिस्ती जीवन इतकं सॅड का आहे? तर ही ह्याच्यात देवाची चूक नाहीये, तुमची चूक आहे. आणि जर कोणी भाऊ-बहीण मेसेज ऐकता-ऐकता विसरून गेला आहे, की म्यूट करा, प्लीज म्यूट करा. नाहीतर ते YouTubeवाले तुम्हाला कमेंटमध्ये आध्यात्मिक शिव्या देतील. कोणीतरी म्यूट करा ताई त्यांना प्लीज. आपण थांबूया. ओके. थँक यू. म्यूट झालेत ना? हो केलं ब्रदर. ओके. हो, हो. आता प्रियांनो, मी तुम्हाला जे आमचे बहीण-भाऊ YouTubeवर ऐकत आहात प्रियांनो, मी तुम्हाला एक सिंपल इन्व्हिटेशन देत आहे. छोटं इन्व्हिटेशन स्टडी पुढे जाईल. पण त्यामध्ये छोटंसं इन्व्हिटेशन हे आहे, की बघा आपले बहीण-भाऊ सर्व आम्ही अक्षरशः ऑनलाईन येऊन लाईव्ह स्टडी करत आहोत. जर तुमची इच्छा असेल लाईव्ह स्टडी करायची, तर प्रियांनो ह्या YouTubeच्या बरोबर डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक सोडत आहे. त्या लिंकवर तुम्ही क्लिक करा. आरोग्याचं पुस्तक असेल तिकडे. ते डाउनलोड करत असताना तुम्ही तुमचा नंबर सोडा. आम्ही तुम्हाला कॉल करू. आम्ही तुम्हाला ह्या स्टडीमध्ये इन्व्हॉल्व करायचा प्रयत्न करू. लाईव्ह, एकदम लाईव्ह. आपण कोण आहोत? आपले हे बहीण-भाऊ कोण आहेत? कांता आंटी कोण आहेत? पूजाताई कोण आहेत? सुनीताताई कोण आहेत? मोठ्या-मोठ्याने आमेन म्हणणारे हे भाऊ कोण आहेत? ह्यांची तुम्हाला ओळख करून देऊया. आमेन भावांनो, बहिणींनो? आम्ही आमेन आमेन येस येस नक्कीच. आमेन आमेन. ओके, ओके. आमेन. आता प्रियांनो, स्वयंनियंत्रण बघा हा मुद्दा. टेम्परन्स इंग्लिशमध्ये म्हटलंय टेम्परन्स.
स्वयंनियंत्रण. प्रियांनो, स्वयंनियंत्रण टेम्परन्स म्हणजे नुसतं कंट्रोल करणं नाही एखादी गोष्ट. ओके, कंट्रोल हा दुसरा भाग आहे. पण पहिला भाग हा आहे, की बाबा मला माहिती आहे, ही गोष्ट चांगली नाहीये. तर ती गोष्ट आपण सोडली पाहिजे. पहिली गोष्ट तर केलीच नाही पाहिजे. पण जर आपल्याला एखाद्या गोष्टीचा नाद लागला आहे, तर ती गोष्ट आपण सोडली पाहिजे. ओके? ती गोष्ट आपण काय केली पाहिजे? सोडली पाहिजे आणि जर आपण त्या गोष्टीला सोडू, तर त्याचा अर्थ हा होतो, की आपण स्वयंनियंत्रण पाळत आहोत. आता गोष्टी खूप आहेत. मी थोडे गोष्टी सांगेल. ओके. साध्यातल्या साध्या गोष्टीपासून ते मोठ्यातल्या मोठ्या गोष्टीपर्यंत सांगेल. मिस्त्री झालं, चहा झालं. ओके. हे काही भयानक गोष्टी आहेत प्रियानो, जे तुमचं जीवन एकदम काळं करून टाकतील. हळू-हळू सुरुवातीला मजा येईल, नंतर काळं होईल. ओके. मिसरी झालं, चहा झालं, तंबाखू झालं, कॉफी झालं, सिगारेट झालं, दारू झालं, ड्रग्ज झालं. प्रियानो, ह्या गोष्टी इतक्या वाईट आहेत. हे आपल्याला खूप चांगलं माहिती आहे, पण आपल्याला सवय लागली. म्हणून आपण स्वतः पुश करतोय. नाही, नाही, हे गरजेचं आहे, टॉयलेट येत नाही, पोट चांगलं राहतं, डोकं शांत राहतं. असं काहीच नाही प्रियानो. हे जस्ट तुम्हाला सवय झाली किंवा आपल्याला सवय झाली आहे, म्हणून आपण ह्या गोष्टी जस्टिफाय करायचा प्रयत्न करतो. हे गोष्टी चांगल्या आहेत, हे म्हणून सांगायचा प्रयत्न करतो. पण जेव्हा कॅन्सर किंवा लिव्हरचा त्रास किंवा काय गुडघेदुखी किंवा केस गेले, ह्या अशा समस्या चालू होतात. पोटाचा त्रास, अशा समस्या जेव्हा चालू होतात, हार्टचा त्रास, तेव्हा आपल्याला समजतं हे गोष्टी चांगल्या नव्हत्या. डॉक्टर आपल्याला तपासत असताना काय म्हणतात? "सिगारेट पिता का? दारू पिता?" आपण म्हणतो, "अ, थोडीशी." कारण का आपल्याला पण लाज वाटायला लागते तिकडे. बरोबर आहे? किंवा सिगारेट थोडीशी पितो मी, जास्त नाही पीत. तंबाखू नाही कधी-कधीच. पण डॉक्टर का विचारत राहिलेत? कारण डॉक्टरला माहिती आहे, की याचे परिणाम काय झालेत. बरोबर आहे प्रियानो? येस, येस. हो ब्रदर, ओके. बरोबर आहे. म्हणून ह्या गोष्टी सोडल्या पाहिजे. ओके. ह्या गोष्टी सोडल्या पाहिजे हा पहिला तत्व आहे. पण सुटत नसतील तर कमी केल्या पाहिजे आणि मग सोडल्या पाहिजे हा दुसरा तत्व आहे. ह्याला म्हणतात कंट्रोल, सेल्फ कंट्रोल. ह्याला म्हणतात स्वयंनियंत्रण. ओके. जर आपण असं केलं प्रियांनो, तर खूप आशीर्वाद येणार आहे. आता आध्यात्मिक दृष्टिकोनाने मला तुम्हाला सांगायला खूप आवडतं. आध्यात्मिक रीते स्वयंनियंत्रण काय आहे? प्रियांनो, आध्यात्मिक दृष्टिकोनाने स्वयंनियंत्रण म्हणजे आपले आपल्या जीवनात सर्वात वाईट गोष्टी जे होत आहेत. वाईट गोष्टी काय होत आहेत ओ? त्या वाईट गोष्टी हे आहेत, की पहिली गोष्ट राग-राग करणे, भयानक क्रोध करणे, राग करणे चांगली गोष्ट नाहीये. तुम्ही स्वतःला आवरा, ब्रीथिंग करा, अ, व्यायाम करा, डोकं शांत करून घ्या. काय करायचं ते करा, पण हे केलं पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे विचार. आज मी एकदम स्पष्ट बोलत आहे. जर मी बरोबर बोलत आहे, तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा प्रियांनो. लोकं इंटरनेट 4G आणि 5Gच्या स्पीडनी पॉर्न बघत आहेत आणि 4G आणि 5Gच्या स्पीडनी व्यभिचार इंटरनेटवर बघत आहेत. व्यभिचार फक्त ब्लू फिल्म किंवा ह्या सर्व गोष्टी बघून होत नाही. परंतु जे चित्रपट किंवा जे फिल्म ज्याच्यामध्ये व्यभिचार होत आहे, हे पाहण्याने पण हे पाहण्याने पण आपल्या जीवनात कुठेतरी व्यभिचार सुरू होतो. आमेन. बरोबर आहे? बरोबर आहे. आमेन, आमेन. बरोबर आहे. ओके. एक काळ होता ते लोकं सीडी, कॅसेट हे ते शोधायचे. पण आता काळ आला आहे, लोकं 4G आणि 5Gच्या स्पीडने ह्या सर्व गोष्टी ग्रहण करत आहेत. किती चुकीचं आहे. देवाने काय बनवलंय? देवानी बनवलंय परिवार. लग्न कर, एक बायको आहे, मिसेस आहे.
पवित्र नातं आहे, पवित्र गोष्टी त्यामध्ये आहेत. आणि सैतानाने तीच गोष्ट घेतली आणि त्या गोष्टीला छान प्रतिरूप दिलं आणि तीच गोष्ट मनुष्याला देत आहे. ओके. सिनेमाच्या द्वारे, ब्लू फिल्म्सच्या द्वारे ह्या सर्व गोष्ट मनुष्य घेत आहे. हे चुकीचं आहे प्रियानो. आपण ह्या गोष्टी सोडल्या पाहिजेत. शारीरिकरित्या नाही म्हणत आहे मी, आध्यात्मिकरित्या बोलत आहे. कोणाला वाईट वाटू नका देऊ प्रियानो, की भाऊ इतकं स्पष्ट बोलत आहेत. माझं हे काम आहे स्पष्ट बोलणे. ओके. तसंच आपण जुगार पाहतो. इंटरनेट आलंय, हे आलंय, जुगार लोक खेळत आहेत. लोक व्हायलन्स बघत आहेत. व्हायलन्स म्हणजे काय प्रियानो? मारामारी, खपाखप खून करत राहिलेत नाही का, वध करत आहेत. आणि हे सर्व आपण बसून ग्रहण करतोय, आपण बघत आहेत. मग आपल्या शेजारी कोण कोणाचं डोकं फोडते आपल्याला काय वाटत नाही. हे जाऊ दे, ते त्यांचं काय रोजचं आहे, रोज रोज डोकं फोडतो एकामेकाचं. नाही प्रियानो, ख्रिस्ती या नात्याने आपण कसं असलं असलं पाहिजे. आपण स्वतः मर्डर नाही करणार आणि आपण दुसऱ्याला पण करू देणार नाही. आमीन. आमेन आमेन. ओके. तर ह्या प्रकारचं स्वयंनियंत्रण शारीरिकरित्या पण आणि आध्यात्मिकरित्या पण असलं पाहिजे आपल्या जीवनात. ओके. हे खूप 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 जबरदस्त गोष्ट आहे प्रियांनो. ही खूप जबरदस्त गोष्ट आहे. मी तुम्हाला ह्याच्यातून काय कमी सांगू असं असं होतंय मला, कारण का वेळ कमी आहे. पण तुम्ही हे लक्षात घ्या, तुम्ही ह्या गोष्टी समजायचा प्रयत्न करा. कारण का आपलं शास्त्र प्रीती कर, चांगल्या गोष्टी कर, आत्म्याचे फळ दाखव, हे सांगतं. ओके. आता लास्ट मधले 3 गोष्टी आपण पाहणार आहोत आणि शेवटपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ पहा, कारण का हे जे काय आपण शिकत आहोत ना प्रियानो, हे तुम्हाला इतकं इतकं कामी येणार आहे ना, तुमचं जीवनाचा पालट होणार आहे. ओके. इथं लिहिले हवा, एअर, लिहिले हवा. आता प्रियानो बघा, शारीरिक दृष्टिकोनाने मी तुम्हाला पहिले सांगतोय, फेफड्यांमध्ये हवा जाणे आणि फेफडे चांगल्या प्रकारे पसरणे, हे तुमच्या पूर्ण पोटासाठी आणि पोटातून पूर्ण आरोग्यासाठी खूप महत्वाचं आहे. आता प्रश्न विचारतो, तुम्ही किती जणांना माहिती आहे का बघूया. फेफड्यांमध्ये जेव्हा आपण श्वास घेतो, तर आतमध्ये काय जातं? ऑक्सिजन. ओके. हा प्रश्न नव्हता हो. प्रश्न आता येणार, बाहेर काय पडतं? कार्बन डायऑक्साइड. हा, कार्बन डायऑक्साईड. कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतो. हे बरोबर उत्तर आहे. आता मी तुम्हाला कार्बन डायऑक्साईड बद्दल का सांगतोय, ऑक्सिजन बद्दल का नाही सांगत? ऑक्सिजन बद्दल तर तुम्हाला माहिती आहे, पण मी तुम्हाला कार्बन डायऑक्साईड बद्दल सांगेल प्रियानो, ज्यामुळे तुम्ही ऑक्सिजनवर जास्त ध्यान देतात. दुसरा प्रश्न मी तुम्हाला विचारतो, त्याचं उत्तर मला तुम्ही द्या. जेव्हा आपण म्हणतो की बाबा चरबी वितळली आहे, घाण शरीरातून बाहेर गेली, मसल वाढत आहेत, तर चरबी जाती कुठून जाते बाहेर शरीरातून, किंवा घाण जी आहे ती बाहेर शरीरातून कुठून जाते? मल दरवाजा जो आहे तो ठीक आहे, पण अजून त्याच्या व्यतिरिक्त जे आपलं जी हे आहे, पेशा आहेत, ज्याच्यातून ग्लँड्स आहेत, ज्याच्यातून घाम बाहेर येतो, तो पण ठीक आहे. युरिन येते, ती पण ठीक आहे. ठीक आहे. पण त्याच्या व्यतिरिक्त अजून घाण कुठून जाते? कोणाला माहिती आहे का? किंवा तुमचं वेट कमी कसं होतं? कोणाला माहिती आहे का? त्वचामधून. त्वचामधून भाव म्हटले. तर मी काय म्हणतो? मी म्हटलो, की मलद्वार, त्वचा, युरिन ह्याच्यातून घाण बाहेर पडते आपल्याला माहिती आहे. पण ह्याच्या व्यतिरिक्त अजून कुठून घाण बाहेर पडते? आपल्या घाम. माइंड एक जण बोला. आपलं माइंड एक जण बोला एका वेळेस प्लीज. आपल्या विचारामधून, माइंड मधून. बरोबर आहे. आपण त्याकडे जाणार आहोत भाऊ. बघा प्रियांनो,
तुम्हाला हे जे ज्ञान आहे ते मेडिकल कॉलेजमध्ये पण तुम्हाला शिकवणार नाही, हे मी तुम्हाला सांगतोय. आपलं सर्वात जास्त म्हणजे हे जे द्वार मी सांगितले ह्यांना सोडून जर सर्वात जास्त घाण किंवा घाण किंवा वेट जे आहे ते बाहेर शरीरातून पडतं ते आहे तुमच्या लंग्स मधून. बघा, तुम्ही श्वास घेता तेव्हा ऑक्सिजन आतमध्ये जातं, पण जेव्हा तुम्ही बाहेर श्वास सोडता तेव्हा कार्बन डायऑक्साईड बाहेर निघतं. जिम मध्ये जेव्हा जातो आपण काय बर्न करतो? जिम मध्ये जेव्हा आपण जातो काय काय बर्न होत असतं? Fat. फॅट आहे, बरोबर आहे. पण एक शब्द आहे ज्याला जिमवाले बरोबर त्यांना माहिती आहे. कोणी आहे का इथं शिकाव? जिम मध्ये शिकाव म्हणजे शिकलेले? हा, कॅलरीज. कॅलरीज. कॅलरीज काय आहेत बेसिकली प्रियांनो? कॅलरीज कसे बाहेर पडतात? श्वासाद्वारे. तुम्हाला माहिती आहे आपण जे कॅलरीज आहेत, कॅलरीज कसे येतात? पहिले कॅलरीज वगैरे आपल्या शरीरात म्हणजे आपण जे कार्ब्स खातो, ठीक आहे, कार्ब्स जे खातो, कार्ब्स म्हणजे काय? भाताचा प्रकार आणि मग कडधान्य, ह्याच्यात खूप कार्ब्स असतात. ओके, हे कार्ब्स कार्बन डायऑक्साईड आहे प्रियानो, जे आपल्या श्वासातून बाहेर पडतं. आम्ही समजते मी काय म्हणतोय? आमेन. हे ते कार्ब्स आहेत. लोक म्हणतात ना कार्ब्स खातोय मी. कार्ब्स खातोय म्हणजे काय? भात खातोय मी, खूप डाळी खातोय मी, खूप धान्य खातोय, ह्याला म्हणतात कार्ब्स. आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतात. तुम्ही स्वतः म्हटला कार्ब्स. ओके, हे आपल्या शरीरातून जितकी घाण आहे ना, ऑक्सिजन आतमध्ये जातं, पण ऑक्सिजन आतमध्ये गेल्यानंतर बाहेर जे येतं ते कार्बन डायऑक्साईड असतं. ऑक्सिजन नसतं, कार्बन डायऑक्साईड असतं. आणि तुम्ही जितके धाव घेताल, जितके चालताल, तेवढी घाण तुमच्या श्वासातून बाहेर पडायला लागते प्रियांनो. ओके, तेवढी घाण तुमच्या श्वासातून बाहेर रोज पडायला लागते. ओके, आता ह्याच संगती मला तुम्हाला हे सांगायचं आहे प्रियांनो, की बघा तुमचं जे फेफडे आहेत ते खाली वर खाली वर खाली वर होतात, पण त्यांनी काय होतं माहिती? तुमचं जे शरीर आहे ना, त्याच्यात जे पोट आहे, पोटात छोटे छोटे आतडे आहेत, हे आहेत, ह्या सर्व गोष्टीला मसाज भेटते, मुवमेंट भेटते, ठीक आहे, क्रिया भेटते. का? तर तुम्ही श्वास घेताय, मोठा श्वास, छान मस्त मस्त मोठा श्वास घेताय, मग सोडताय, मोठा श्वास घेताय. मग आता तुम्ही असा विचार करा, कल्पना करा, पीठ मळताना आपण कसं मळतो पीठ, त्या प्रकारची मसाज. ओके, त्या प्रकारची मसाज आपल्या पोटातल्या आतड्यांना भेटती आणि त्या प्रकारे जेवण डायजेस्ट होतं, बाहेर पडायला लागतं हळूहळू. आमेन. समजते प्रियांनो? आमेन. येस येस आमेन. तर Yes, श्वास amen. घेणे श्वास घेणे ह्याच्यात नुसतं फक्त ऑक्सिजन भेटतं एवढंच नाहीये. इतक्या क्रिया होत आहेत ना, ऑक्सिजन नसलं तर तुमचं जे ब्रेन आहे ना, ते ब्रेन काम करणार नाही. म्हणून तुमचा फोकस कुठं असला पाहिजे? सर्वात मोठे मोठे श्वास घ्यायचे. काय पण हो, मला एकदम मोठे श्वास घेता यायला पाहिजे, आणि त्याच्यासाठी तुम्ही स्ट्रेचिंग पोटाची केली पाहिजे. तुम्ही श्वास घेण्याचा जो क्रिया आहे, रोज 15 मिनिटं बसून, वैयक्तिकरित्या 15 मिनिटं बसून तुम्ही मोठे मोठे श्वास घेतले पाहिजे. एक्सरसाइज करताना मोठे मोठे श्वास घेतले पाहिजे, म्हणजे तुमचं शरीर ट्रेन होईल सर्व घाण बाहेर काढायला. बघा, आज लोकांना आरोग्याची समस्या होत आहेत. आज लोकांना आरोग्याच्या समस्या कुठून होत आहेत? बीपी कुठून आली? शुगर कुठून आले? इन्फ्लमेशन काय आहे प्रियानो? इन्फ्लमेशन जी तुमच्या पोटात घाण बसलेली आहे, आतड्यांमध्ये, पोटांमध्ये, शिरांमध्ये, छोट्या छोट्या नर्व्स मध्ये जी घाण बसली आहे,
ती घाण तुमच्या शरीरात हे आजार आणतील. आमेन, बरोबर आहे. कोणी मेडिकल स्टुडंट आहे इकडं? ज्यांना हे समजत आहे मी काय म्हणत आहे? Yes, amen. ओके. तुमचं शरीर जितकं साफ राहील ना, जे आता मी तुम्हाला खूप चांगल्या रीते शिकवलंय, की श्वासाद्वारे शरीर तुमचं चांगलं कसं राहू शकतं. ओके. जर तुमचं शरीर एकदम साफ राहील, शुद्ध राहील, त्याच्यात कचरा नसेल, तर तुम्हाला बीपीचा त्रास होणार नाही, शुगरचा त्रास होणार नाही. पण तुमच्या शरीरात प्रत्येक वेळेस कचरा साठत राहिलाय आणि तुम्ही म्हणताय मी मस्त आहे. तर आणि तरी पण तुम्हाला बीपी, शुगर हे ते येत राहिले, तर प्रॉब्लेम आहे प्रियानो. ओके. आता तुम्ही म्हणत असता बरं, तर हे तर मला समजलंय. पण ह्याचं शारीरिक आत्मिक दृष्टिकोनाने ह्याचा काय काय फायदा आहे किंवा काय ह्याला कुठं जोडायचं? प्रियानो, हे जे श्वास आहे ना, हा श्वास पवित्र आत्म्याला जोडतो. देवाचा आत्मा आपल्यासाठी किती महत्वाचा आहे? कधी-कधी महत्वाचा आहे का प्रत्येक क्षणाला महत्वाचा आहे? प्रत्येक क्षणाला. आणि त्या पवित्र आत्म्याला जर आपण ग्रहण केलं नाही, थोडंच ग्रहण केलं, तर काय होईल? आपण एक रूल काढूया प्रियानो, एक रूल काढूया. ठीक आहे. मला समजतंय तुम्हा सर्वांना बोलायचंय. पण जो पहिला हात वरती करेल, त्यांनी पटकन बोलायचं. ओके. आजपासून हा रूल आपण काढूया, की जो पहिला हात वरती करेल ना, त्यांनी पहिले बोलायचं. जो दुसरा हात वरती करेल, त्यांनी दुसरा बोलायचं. ओके. विचारायचं नाही. ही शाळा नाहीये, मी बोलू का? तुम्ही बोला, मी सांगत आहे तुम्हाला बोलायला. ओके. आता मी परत परत विचारतोय प्रियानो, जर देवाच्या आत्म्याला आपण थोडंच ग्रहण केलं, तर काय होईल? बोला. बोला, बोला. काय होईल? देवाच्या आत्म्याला जर आपण थोडंच ग्रहण केलं, तर काय होणार आहे? अक्षरशः कोणच बोलत नाही राहिले. प्रियानो, जर आपण देवाच्या आत्म्याला थोडंच ग्रहण केलं ना, तर आपल्या जीवनात पण थोडंच मार्गदर्शन राहील, थोडेच चांगले विचार राहतील आणि भरपूर चुका होणार आहेत. आमेन? आमेन म्हणू शकता प्रत्येकजण? आमेन. ओके. आमेन. बघा, आमेन. श्वास जो आहे, तो तुम्ही थोडाच घेतला ना, थोडा श्वास घेतला तर तुम्हाला थोडीच एनर्जी राहणार आहे. जेव्हा माणूस आजारी असतो, त्याला लगेच डॉक्टर ऑक्सिजन देतात. का? कारण का त्याला श्वास पोहचत नाही राहिलाय. श्वास पोहचत नाही राहिलाय, ते डॉक्टरच्या मीटरमध्ये दिसतं. डॉक्टरला समजतं ह्याचं ऑक्सिजन लेव्हल खाली जातंय. कोव्हिडमध्ये काय होत होतं? लोकांचे ऑक्सिजन लेव्हल खाली जात होते, है ना? बरोबर आहे? मग ऑक्सिजन लेव्हल कमी झालं तर काय होत आहे? चक्कर येत आहे, भीती वाटत आहे, पोट गडबड करत आहे, मला असं होतंय, तसं होतंय. हे तर ठीक आहे. पण आध्यात्मिक दृष्टिकोनाने पहा प्रियानो, जर तुम्ही देवाच्या आत्मेत चालला नाही, आध्यात्मिकरित्या देवाच्या आत्म्याचं सहभागितात चाललं नाही किंवा देवाच्या आत्म्याला ग्रहण केलं नाही, तर तुमच्या लाईफमध्ये कंटिन्यूअस प्रॉब्लेम राहणार आहे. तुम्ही किती पण हुशार असू द्या, तुम्ही किती पण शिकलेले असू द्या, तुमच्याकडून धडाधड चुका होणार. का? कारण का जसं श्वास घेतोय त्याच प्रकारे देवाच्या आत्म्याला आपण ग्रहण करत नाही राहिलोय. देवाच्या आत्म्यात चाला असं शास्त्र शिकवतं आपल्याला. देवाच्या आत्म्याने प्रेरित होऊन आपण प्रत्येक गोष्ट केली पाहिजे. मला वाटते, मला करूशी वाटते, मी करेल, मला बोर होते. नाही. जर तुम्हाला लाईफमध्ये सक्सेस पाहायचा आहे, जर तुम्हाला लाईफमध्ये खरोखर एक नंबर व्हायचंय, ओके, लक्षपूर्वक आहे का? नाहीतर मी पुढे शिकणार नाही. ओके. जर तुम्हाला लाईफमध्ये एकदम
सक्सेसफुल व्हायचंय, तर हे समजून घेणं गरजेचं आहे, की प्रत्येक गोष्ट मला देवाच्या प्रेरणेत करायची. मित्रांनो, असे अनेक लोकं जे देवाच्या आत्म्यात चालत राहिलेत, पण ख्रिस्ती नाहीयेत. तुम्ही म्हणताल हे कसं शक्य आहे? कारण का देव असं नाही म्हणत, की तू ख्रिस्ती आहे का? देव म्हणतोय, जे मला खऱ्यापणाने आणि खऱ्या आत्म्याने शोधत आहेत, मी त्यांची उपासना ग्रहण करत आहे. आमेन. त्यांना ख्रिस्त माहिती आहे, नाही माहिती ती गोष्ट वेगळी आहे. पण खऱ्या अंतःकरणाने आणि पूर्ण आत्म्याने म्हणजे त्यांच्या आत्म्याने देवाचा ते धावा करत आहेत. मग आपण काय? आपण हे शिकलो आता मी माझी हुशारकी दाखवत जाऊन. नाही. आपल्याला प्रत्येक क्षणात देवाकडे केंद्रित राहायचं आहे. देवाकडे आपले विचार केंद्रित ठेवायचे आहेत. आता मी तुम्हाला पहिले काय म्हटलं होतं हे लक्षात घ्या. तुम्ही म्हणताय एअर ऑक्सिजन आहे. पाणी काय आहे प्रियांनो? पाण्यात काय आहे? जीवन पाण्यात पण जीवन का आहे? ऑक्सिजन आहे पाण्यात पण. येस. प्रार्थना है तो आत्मा है. हा माझा डायलॉग आहे. मग पाणी पिणे आणि श्वास घेणे म्हणजे प्रार्थना करणे आणि देवाच्या आत्म्याला ग्रहण करणे, हे तुमच्या जीवनाचा किती महत्वाचा भाग आहे, तुम्ही विचार करा. ओके. किती महत्वाचा भाग आहे, हे तुम्ही स्वतः बसून विचार करा प्रियांनो. म्हणून मी सांगत आहे, की तुम्ही प्रार्थना करा. प्रार्थना करा. देवाच्या गोष्टींवर तुमचं मन केंद्रित ठेवा. आणि तेवढंच नाही, त्याचे फायदे होणार आहेत तुम्हाला. देव तुम्हाला प्रत्येक क्षणाला तुम्ही काय केलं पाहिजे, कसं सिच्युएशन हँडल केली पाहिजे, तुम्ही कुठं चुकत आहात, ज्ञानात कमी पडत आहात, तुम्ही काय केलं पाहिजे, देव तुम्हाला शिकवेल. देव शिकवेल. देव शिकवणार आहे. देव तुमचा कैवारी होईल. पण आपण जर नाही केलं, तर नाही होणार प्रियांनो. मी असं म्हणत नाही तुम्हाला आत्म्याचं मार्गदर्शनासाठी प्रत्येक वेळेस डोळेच बंद करायचे आहेत. नाही. तुम्हाला प्रत्येक वेळेस प्रार्थनाच करायची गरज नाहीये. प्रत्येक वेळेस डोळे मिटवायचीच गरज नाहीये. तुम्ही जिथे बसलाय तिथे शांत व्हा. शांत व्हा आणि देव काय म्हणतोय ह्याच्याकडे जास्त लक्ष द्या. जर तुम्हाला समजत नसेल तर शास्त्र उघडा. पण देवाची वाणी तुमच्या कानावर पडत आहे का हे लक्षात घ्या. देवाच्या वाणी अनुसार तुम्ही करताय का हे लक्षात घ्या. आमेन. आमेन आमेन आमेन. आता आरोग्याच्या बाबतीत प्रियांनो, शेवटचे 2 गोष्टी आपण शिकत आहोत. आरोग्याच्या बाबतीत रेस्ट खूप महत्वाचा आहे. ठीक आहे. रेस्ट म्हणजे आराम. इथे लिहिले आराम. आराम खूप महत्वाचा आहे. किती घंटे झोपलं पाहिजे हो? 8 घंटे आपण झोपलं पाहिजे प्रियांनो. ओके. 7 नाही, 6 नाही, 8 ते पुढे. पण ह्याचे पण काही तोड आहेत. कमी झोपून तुम्ही जास्त वेळ वापरू शकता. पण मी आज ते सांगणार नाही. त्याच्यासाठी तुम्हाला हा चॅनल फॉलो करायला लागेल आणि तुम्हाला अनेक असे सिक्रेट्स समजतील. ओके. पण एक महत्वाची गोष्ट काय, की झोप घेणे हे महत्वाचं आहे. तुम्ही झोप घ्या 8 घंटे. दिवसात पण एक 10 मिनिटं शरीर खाली टाका. आणि रात्री झोपला नसेल तर नक्कीच टाका. नाहीतर हार्ट अटॅक येईल. ओके. तुम्ही झोप घ्या प्रियांनो. झोप ही खूप अद्भुत गोष्ट आहे. झोप चांगली यावं म्हणून पोट थोडं रिकामी ठेवायचा प्रयत्न करा. कारण का झोपेत काय होतं, हे बघा. झोपेत होतं ही गोष्ट प्रियांनो, की जेव्हा आपण झोपतो जाऊन, तर शरीर लगेच स्वतःला रिसेट करायचा प्रयत्न करतं. शरीर स्वतःला शरीर बनवायचा प्रयत्न करतं. म्हणजे शरीर बघा, आपण बरेच क्रिया करतो, पळतो, धडतो, तर आतून कुठे ना कुठे तुटफूट होती.
तर शरीर रिपेअर करायचं, प्रत्येक गोष्ट रिपेअर करायचा प्रयत्न करतो शरीर. तुम्ही जेव्हा झोपता तेव्हा तुमचं पोट रिकामी असलं पाहिजे, कारण का पोट जर फुल असलं आणि तुम्ही झोपला तर तुम्हाला वाईट स्वप्न येणार. पण त्या संती जे रक्त आहे ते फक्त पोटाकडेच भिंगेल. पण जर पोट रिकामी असलं ना तर तुमचं जे रक्त आहे ते वेगवेगळ्या जागी जाऊन ऑक्सिजन न्यूट्रिशन घेऊन जाईल ते, आणि तुमच्या पेशीला एकदम चांगलं करेल. म्हणून जे लोक चांगलं खूप झोपतात ते एकदम सुंदर दिसतात, मस्त दिसतात, टवटवीत दिसतात. आणि जे झोपत नाहीत त्यांना मूळव्याध होतो, त्यांना त्यांचा चेहरा सुकलेला पापड्यासारखा दिसतो. माझं पण कधी कधी होतं असं, झोप झाली नाही एकदम सुकलेला पापड्यासारखा चेहरा होतो, टॉयलेट बरोबर होत नाही, मन कुठं नीट लागत नाही. तर काय केलं पाहिजे? झोपलं पाहिजे. काय जणांना झोप येत नाही इथं. ठीक आहे, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. तुम्हाला जर झोप येत नाही ना, शेवटचं जे जेवण असतं ना, शेवटचं संध्याकाळचं, त्याच्यात एक छोटी वाटी दही खायची आणि त्याच्यानंतर तुम्ही असं गोंगणार की तुम्ही झोपणार. पण हे काय रामबाम उपाय नाहीये की तुम्ही रोज करा, असं नाहीये. हे एक काही वेळासाठीच आहे. ओके. पण आता तुम्ही म्हणताल, प्रियानो ठीक आहे ब्रदर, हे समजलंय मला, हे करेल मी. पण आध्यात्मिकरित्या ह्याचं काय कनेक्शन आहे? प्रियानो, आध्यात्मिकरित्या ह्याचं खूप मोठं कनेक्शन आहे. बघा, ज्या प्रकारे शरीरात हानी होती, शरीरात तुटातूट होती, त्या प्रकारे आध्यात्मिकरित्या पण आपल्यात कुठेतरी हानी होत असते. हे जीवन आहे, त्या जीवनात आपण समजा काही गोष्टीमध्ये चुका केल्या, अपराध केले, मग चुका झाल्या, अपराध झाले, काय करायचं? आतूनच आपल्याला मन खात राहिले, आतूनच आपण कमजोर झालोय असं वाटतंय. काय करायचं? निराश नाही व्हायचं प्रियांनो. स्वतःची झोप झोप उडून नाही घ्यायची. स्वतःचा आराम उडून घ्यायचा नाही. तर शाबाताच्या दिवशी किंवा इतर वेळी देवाच्या समोर यायचं, देवाकडे यायचं. आपले पाप जे आहेत, आपले जे दुःख आहेत, आपले जे पाप आहेत ते त्याच्याकडे घेऊन यायचं. म्हणायचं, मी चुकलो इथं देवा, मला क्षमा कर, मला तुझी शांती दे. बरेच लोक जे नम्र नाहीयेत, गर्विष्ठ आहेत, त्यांच्यात शांतीच नसती. प्रियानो, गर्व हा तुम्हाला खाऊन टाकेल. म्हणून आपण देवाकडे येणे गरजेचं आहे. ख्रिस्त म्हणतो, मजकडे या, माझा जुक घ्या, माझ्याबद्दल शिका, मी नम्र आहे, तुम्हाला शांती भेटेल, आराम भेटेल. आमेन. आमेन. ओके. तर तुम्हाला खरोखर शांती हवी आहे, आराम हवाय, तर तुम्ही ख्रिस्ताकडे जा. तुमचा तुमचा जो तुमचं जे जीवनात चाललंय, जी दगदग चालली, त्याच्यात चुका अपराध होत आहेत, ते रोजच्या रोज ख्रिस्ताकडे जाऊन रोजच्या रोज ते ख्रिस्ताला देऊन त्याची शांती घ्या, त्याचा आराम घ्या, त्याच्यामध्ये जो आराम आहे तो घ्या. त्याच प्रकारे अनेक आत्मे खुश नाहीयेत आणि आरामात नाहीयेत, रेस्टमध्ये नाहीयेत. का? कारण का त्यांनी क्षमा मागितली नाही लोकांना. ठीक आहे. जाणून बुजून किंवा न जाणता काहीतरी आपल्याकडून चूक झाली, आपण कोणाचं काहीतरी वाईट केलं आणि ते जेव्हा त्या व्यक्तीबद्दल विचार करतो, आपल्या मनात बिचकतोय आपण. हे आरोग्यासाठी चांगलं नाहीये आणि हे तुमच्या आध्यात्मिक जीवनासाठी पण चांगलं नाहीये. तुम्ही त्या व्यक्तीला क्षमा मागितली पाहिजे जाऊन. जसं देवाकडे क्षमा मागता, त्याच व्यक्तीला जाऊन तुम्ही क्षमा मागितली पाहिजे, की बाबा मला क्षमा कर, हे झालं माझ्याकडून, तुला काय करायचं तू कर, पण मी क्षमा मागत आहे. त्याच प्रकारे प्रियांनो, आपण इतरांची क्षमा केली पाहिजे. इतरांबद्दल राग मनात ठेवून चालत नाही. इतरांबद्दल द्वेष मनात ठेवून चालत नाही. आराम नाही भेटत. मग तुम्ही शाबात पाळा किंवा तुम्ही सण ठेवा. पण जर आपण इतरांना क्षमा केली नाही, तर आपल्यात तो आराम राहत नाही. आमेन.
येस. आमेन आमेन आमेन. म्हणून तुम्ही इतरांची ते क्षमा मागताय नाही मागत ती गोष्ट वेगळी. त्यानं देवाने आपल्याला सांगितलंय तू क्षमा कर. ओके, तू क्षमा कर. आणि क्षमा करणे म्हणजे प्रत्येक वेळेस हे नाही की तुम्ही नाही का तुम्हाला एखाद्याचे जाऊन पायच धुवायचे क्षमा करण्यासाठी नाही. तुम्ही त्या व्यक्तीला म्हणू शकता किंवा सांगू शकता किंवा त्या व्यक्तीशी ती बस नॉर्मल वागू शकता आणि त्या व्यक्तीला म्हणणार की बाबा तुला क्षमा केलीये, मला ही गोष्ट आवडली नव्हती पण मी क्षमा केलीये, तर इथून पुढे करू नकोस. झाली. किंवा तुम्ही चांगल्यारीत्या वागा. कधी कधी वागण्याने पण लोकांना समजते की बाबा ठीक आहे यांनी मला क्षमा केली. ओके, बस तेवढंच. अजून आराम हवाय तर देवामध्ये चालत राहा. बघा, जितकं तुम्ही आत्मग्रहण करणार कनेक्टेड आहे बरं का प्रियानो, सर्व कनेक्टेड आहे. आता तुम्हाला जेव्हा थरकाप निघतो किंवा तणाव होतो, डॉक्टर किंवा जे एक्सपर्ट आहेत हेल्थचे काय म्हणतात पहिले, मोठे मोठे श्वास घ्या. तर देवामध्ये चालत राहा, तुम्ही त्याच्यात आराम मिळवणार आहात. शाबात पाळा. शाबाताच्या दिवशी तुमचं पूर्ण मन, तुमचं पूर्ण कुटुंब ख्रिस्ताकडे घेऊन या. शांती असू द्या. शेवटची गोष्ट म्हणजे ही विश्वासाचा नियम. विश्वास करणे. ओके, आध्यात्मिकरित्या तुम्हाला माहिती आहे की विश्वासाचा नियम आहे, राईट. पण शारीरिकरित्या काय, शारीरिकरित्या कसं विश्वास करायचा प्रियानो? कृतीतून येस, कृतीतून, आपल्या शब्दातून. शब्द जे बोलतोय ना आपण, हे शरीर आहे. ठीक आहे. कधी कधी तोंड आपोआप चालतं, पॅम 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 पॅम, पण तुम्ही तोंड चालवत असताना ते शब्द पण विश्वासाच्या नियमाला धरून बोला. आपले प्रिय हिंदू बहीण भाऊ खूप सुंदरतेमध्ये ए भाई शुभ शुभ बोल यार. खूप चांगली गोष्ट आहे, खूप महत्वाची गोष्ट आहे प्रियांनो. तुम्ही चांगल्या गोष्टी बोला, चांगल्या गोष्टी विचारात आणायचा प्रयत्न करा. ओके, हे शारीरिक गोष्टी सांगते मी तुम्हाला, नुसतं आध्यात्मिक नाही, शारीरिक. डोकं आणि डोकं चाललंय त्यालाच नकारात्मक गोष्टींमध्ये चालू देऊ नका. ते चालले म्हणून चालते नाही, ते चालले तर तुम्ही त्याला थांबवा. तुम्ही त्याला म्हणा की नाही, मी हे नाही करणार, मी ते करेल, मी देवाचा लेकरू आहे, मी असा विचार करेल. तुम्ही स्वतः हे म्हणा प्रियांनो. ओके, तुम्ही स्वतः हे म्हणा. तुम्ही त्याचं ऐकू नका, डोक्याचं ऐकू नका किंवा डोक्याचे विचारात डोक्यात नकारात्मक विचार येत आहेत तर त्यांना बसू देऊ नका. घोषित करा की नाही, असं नाही होणार. मोठ्याने कबूल करा, तसंच क्रिया करा त्याच्यावर. हे तुम्ही शारीरिक विश्वास ठेवू शकता अशा रीते. उठून लगेच जाऊन मला दुखतंय पाय ठीक होणार आहे, चल मी जाऊन येणार दुकानावर, ह्याला म्हणतात शारीरिक रित्ते विश्वासाचा नियम पाळणे. विश्वास ठेवा, देवावर विश्वास ठेवा की देव सर्व चांगलं करणार आहे. ओके, कधी कधी असं होतं प्रियांनो की अरे विश्वासाचा नियम घेऊन आपण त्याचं लोणचं घालतो. ओके, आपल्याला ते नाही करायचंय. विश्वासाचा नियम देव नाहीये. विश्वास ज्याच्यावर आहे ना तो देव आहे. कोणीतरी आमेन म्हणा. आमेन. आमेन परत एकदा सांगतो, विश्वासाचा आमेन नियम आमेन. किंवा तुमचं सबकॉन्शियस माइंड हे काय देव नाहीये. जो ह्या विश्वासाला प्रतिसाद देतो, ह्या विश्वासाचं उत्तर देतो, तो देव आहे. त्याची उपासना करा, विश्वासाच्या नियमाची नाही. पण विश्वासानेच त्याची उपासना होती.
खऱ्यापणानेच त्याची उपासना होती, खऱ्या आत्म्यानेच त्याची उपासना होती. म्हणून सर्व श्रद्धेने करा, चांगल्याने करा. आणि अशा प्रकारे तुम्ही प्रियांनो शारीरिक आरोग्य मिळवू शकता आणि तुम्ही आध्यात्मिक आरोग्य देखील मिळवू शकता. देव करो तुम्हाला सर्वांना Yes, खूप amen. खूप आशीर्वाद भेटो. मी पूर्ण विश्वास ठेवतो की तुम्हाला हे समजलंय. काय काय दिवस असे असतात जिथे मी खूप मोठा स्टडी घेत असतो, पण मला असं वाटतं की हे सर्व तुमच्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे आणि ही अशा प्रकारची स्टडी तुमच्यासाठी एक भेट आहे, देवाकडून भेट. आमेन. आमीन. ओके. तर आपण 2 शब्दाची प्रार्थना करूया प्रियांनो, मग इथून जाऊया. 2 शब्दाची प्रार्थना करतो. आमच्या प्रेमळ, दयाळू, कनवाळू पित्या प्रभू, खरोखर तू आमची प्रार्थना ऐकली आहेस, आमची उपासना ऐकली आहेस. आम्ही जे करत आहोत ते तू ग्रहण केलं आहेस. आम्ही विश्वास ठेवतो प्रभू, कारण का हे सर्व तुझ्या चांगल्या गोष्टी आहेत. प्रिय पित्या, आज आम्हाला आध्यात्मिकरित्या आणि शारीरिकरित्या किंवा शारीरिकरित्या आणि आध्यात्मिकरित्या आम्ही आमचं आरोग्य कसं ठेवावं, कसं जपावं, कसं मिळवावं ह्याबद्दल आम्ही शिकलो आहोत. प्रिय पित्या, प्रत्येक गोष्ट एकामेकासंगती कनेक्ट होत आहे. पण आमचं काही लक्ष, आमचं काही विचार तुझ्यासंगती कनेक्ट होत नाही. आम्ही कमजोर आहोत प्रभू, तू नाही. म्हणून तू आम्हाला शक्ती दे, आमचा हात धर, आम्हाला उचल प्रिय पित्या, आम्हाला सोडू नकोस. आमचा हात धरून चाल, हीच आमची विनंती आहे. प्रिय पित्या, तुझ्या चांगल्या ह्या गोष्टींमध्ये आम्हाला चालव आणि तुझा गौरव करून घे, अशी आमची तुझ्याकडं विनंती आहे. ही प्रार्थना धन्यता आणणारा प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या गोड आणि पवित्र नावात करतो म्हणतो आहे. आमेन. आमीन. Amen. आमेन आमेन. थँक्यू प्रियानो. आपण इथे स्टडी संपूया. आमेन. आमेन. आता आपण